तर शेतकरी मित्रांनो, आपण 23 जूनला कर्नाटक इंद्रायणी जी भात आहे त्याच्या बियाणा टाकला होता. तर तो कशा पद्धतीने तयार झाला आहे तर दाखवतो तुम्हाला. तर हे बघू शकतात, किती चांगलं हिरवगार दिसतं. हे आपण 23 जूनला याच्या बियाणा टाकला होता आणि आज आहे 7 जुलै. तर लगभग याला 12 ते 13 दिवस झाले आहे. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे याची वाढ झाली आहे. आपण बियाणं टाकला होता त्याच्या पहिले याच्यामध्ये DAP आणि युरियाची खाद टाकली होती पहिले, त्याच्यानंतर बियाणं टाकला होता. तर बघू शकतात 12 ते 13 दिवसामध्ये वाढ त्याची किती झाली आहे. पूर्णपणे हिरवगार दिसत. तर शेतकरी मित्रांनो, याची जी लागवड आहे आपण ऑगस्ट महिन्यामध्ये करणार आहे. तर अजून 1 महिन्यामध्ये याची किती वाढ होणार हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा भात लागवडीसाठी जी जागा तयार केली आहे ती पण दाखवतो तुम्हाला. तर चला. तर शेतकरी मित्रांनो, आज पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे. तर बघू शकतात पाऊस पण सुरू आहे आता. पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे आज. आणि आपल्या शेतामध्ये कापूस पण लावला आहे. याचा व्हिडिओ मी टाकलाच होता पहिले. तर इथून तर तिथपर्यंत आपण पूर्णपणे कापूस लावला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे पण कर्नाटक इंद्रायणी भात जे आहे त्याचा पण बियाणा टाकला होता. तर बघू शकतात हे थोडं लहान आहे, कारण की हे 2-3 दिवसानंतर टाकला होता आम्ही. तर शेतकरी मित्रांनो, मी दाखवतो भात लागवडीसाठी जे आम्ही जागा तयार केली आहे ती. तर बघू शकता तुम्ही, हे पूर्णपणे याच्यामध्ये भात लावायचे आहे. ही पूर्ण जी जागा आहे आम्ही तयार केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ इथे थांबवतो, कारण की पाऊस पण चालू आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.